कोल्हापूर गॅझेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅझेट त्यांना जवळचं वाटतंय. जरांगे पाटील आणि शासनामध्ये काय घडतंय ते आम्हाला काही कळत नाही. तर शाहू महाराजांच्या याच वक्तव्यावरून राज्यात आता नव्या चर्चेला उधाण आलंय. खासदार शाहू महाराज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर नाराज असल्याची चर्चा महाराष्ट्रभरात रंगली आहे. एकीकडे आज मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतून उपोषण सुरू केलंय. दुसरीकडे कोल्हापुरातील दसरा चौकात आज मराठा कार्यकर्ते एकत्र आले होते. खासदार शाहू महाराजांनीही उपस्थित राहत फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडत मनोज जरांगेंच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. मात्र कोल्हापूर गॅझेट बाबत जरांगे आतापर्यंत आग्रही न राहिल्याचा आरोप करत उघड नाराजीही व्यक्त केली. कोल्हापूर गॅजेटचा विसर जरांगे पाटलांना कसा पडतो? हैदराबाद गॅजेट असेल, बाकीच्या गॅजेटचा विचार केला जातो. विसर कसा पडतो? इथून आंदोलनाला सुरुवात झाली, ते जिथे राहतात तो भाग पूर्वी हैदराबाद संस्थांमध्ये होता आणि हैदराबाद हे निजामाचं स्थान म्हणून त्यांना निश्चितच आणखी नैसर्गिकरित्या त्यांना तिकडचीच आठवण येते आणि आपल्या कोल्हापूरची येत नाही. कोल्हापूर गॅझेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅझेट त्यांना जवळचं वाटतंय. त्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा आहेच आहे आणि नेहमी मराठा सगळे एकसंघ त्या बाबतीत राहतीलच, त्यात काही प्रश्न नाही. प्रत्यक्षात काय जरांगे पाटील आणि शासनामध्ये काय घडतंय ते आम्हाला काही कळत नाही. तर पण प्रत्यक्षात काय त्याचं जे येते वर्तमानपत्रातनं जे येते तेवढंच आपल्याला माहीत आहे. पण त्याचं मुळात काय ठरतंय, कुठं काय घसरतंय, कुठं जमत नाही ते आम्हाला इथं कोल्हापूरला काही कळत नाही. काय होतंय, वेळोवेळी 8 वर्षापासून आपण आंदोलन करतोय, 8 वर्षापासून वाटाघाटी होतात, काहीतरी ठरतंय पण ते अंमलात योग्य तऱ्हेने येत नाही किंवा येतच नाही अशी परिस्थिती आहे. सातत्याने इकडचाच विचार होत असल्याने सगळा याचा विषयाचा बघितलं तर घोळच झालेला आहे. मराठ्यांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही अशी परिस्थिती आहे. मनोज जरांगेंनी सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्यात सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे मिरज संस्थानांचा 1994च्या धर्तीवर GR काढा ही प्रमुख मागणी आहे. मात्र या संस्थानांच्या आधी सुरुवातीला मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची जरांगेंनी मागणी केली होती. कोल्हापूरसह इतर संस्थानांबाबतची मागणी त्या यादीत नव्हती. आता त्याबद्दलचीच खंत शाहू महाराजांच्या मनात असल्याची चर्चा आहे. कोल्हापूर गॅजेट लागू झालंच पाहिजे. कोल्हापूर गॅजेट लागू झालंच पाहिजे. एक मराठा, एक मराठा. कोल्हापूर गॅझेट अभावी कोल्हापूरसह परिसरातील मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागू शकतं. त्याच काळजीपोटी शाहू महाराज हे सगळं बोलून गेल्याची शक्यता आहे. मात्र याचवेळी महायुती सरकारवर हल्लाबोल करत असतानाच काँग्रेसचे खासदार असणारे शाहू महाराज मनोज जरांगेंवरील नाराजी व्यक्त करतानाही दिसत आहेत. आता याची चर्चा होणंही स्वाभाविक आहे, कारण शाहू महाराज फक्त खासदार नाहीत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, ज्यांनी पुढाकार घेत मराठा समाजासह गोरगरिबांसाठी आरक्षण लागू केलं. त्या राजर्षी शाहू महाराजांचेही वंशज आहेत. त्यामुळे खासदार शाहू महाराजांच्या मनोज जरांगेंवरील वक्तव्यावरून महाराष्ट्रात नव्या चर्चेला तोंड फुटणार का? मराठा समाजातून यावर कोणती प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.